नमस्कार. बघा, जर पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण तुमच्यासाठी भन्नाट ट्रिक्स अशी पॉलिटी आर्टिकल्सची पेड PDF घेऊन आलेलो आहे, जी पेड PDF तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. आता त्या PDFमध्ये नेमके ट्रिक्स कशा आहेत, काय आहेत, त्याचा भन्नाट थोडासा डेमो येथे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, खालील कोणते कलम हे सतसत विवेकबुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याशी संबंधित आहे. म्हणजे घटनेचे असं कोणतं कलम आहे ज्यानुसार आपल्याला कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. बघा, तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत आणि याचं योग्य आन्सर आहे 25. काय 25 हे याचं योग्य आन्सर आहे. तर बघा, ट्रिक्स काय आहे, तर ट्रिक्स आहे यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्याला यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. आता यहुदी धर्मच का घेतला, कारण ABCDनुसार यहुदीचा जो वाय आहे तो 25 नंबरला येतो. हे बघा, यहुदी सुरुवात वायने होते आणि यहुदीचा जो वाय आहे तो ABCDनुसार 25 नंबरला येतो. म्हणून आपण आता आर्टिकल्स आकडा लक्षात ठेवायचे नाही की सतसत विवेकबुद्धीनं आपल्याला धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे कलम कोणतं, तर आपल्याला कलम नाही लक्षात ठेवायचे, तो धर्म लक्षात ठेवायचा आहे. कारण कलममध्ये तुम्ही जर पाठ करताल तर तुम्हाला परीक्षेत गोंधळच होणार. नेमकं 24 आहे का 25 आहे का 26 आहे का 27 आहे, कलममध्ये गोंधळच होणार. मात्र तुम्ही एखादा धर्म जर लक्षात ठेवला तर ते कन्फ्यूज होणार नाही. कारण आकडा युनिक आहे का, आकडा 24 पण आहे, आकडा 25 पण आहे, आकडा 26 पण आहे, आकडा 27 पण आहे, आकडा इतरही काही असू शकतो. आकडा युनिक नाही, मात्र धर्म युनिक आहे. यहुदी जो धर्म आहे एक धर्म आहे, जसा हिंदू धर्म आपला आहे तो युनिक आहे, तसा यहुदी हा एक जगातील धर्म आहे इस्रायलचा, तो एक युनिक धर्म आहे. यहुदी हा धर्मच आहे ना, तो एक युनिक धर्म आहे. जसा हिंदू हा आपला धर्म युनिक आहे तसा त्यांचा यहुदी हा धर्म युनिक आहे. म्हणून आपण काय म्हणायचं की यहुदी धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कारण एखादा धर्म जर आपण डोक्यात लक्षात ठेवला तर आपल्याला कन्फ्यूज होणार नाही, कारण तो युनिक असतो, आकडा हा युनिक नसतो. 25 हा युनिक आहे का, नाही. त्यामुळे आकडा युनिक नसतो, धर्म मात्र युनिक असतो. म्हणून तुम्ही कुठलाही आकडा लक्षात न ठेवण्यापेक्षा धर्म लक्षात ठेवा. आणि यहुदीच का धर्म लक्षात ठेवायचा, कारण यहुदीचा वाय 25 नंबरला येतो. म्हणून आपल्याला कलम 25 लक्षात ठेवण्यासाठी यहुदी धर्म लक्षात ठेवायचा आहे, बाकी काय नाही. ओके, बाकी आपल्याला त्या धर्माबद्दल काही घेणदेण नाही, आपल्याला त्याचा प्रसारही करायचा नाही, काय नाही. फक्त आपल्याला इथं पॉलिटीमध्ये मार्क घ्यायचा आणि परीक्षा पास व्हायचे, बस. आपला त्याशी संबंध आहे. बाकी आपल्याला कुणाच्याही धर्मावरून आपल्याला कुणाचाही मन दुखवायचं नाही, काय नाही. आपल्याला त्याच्यावरून काही घेणदेण नाही. फक्त आपल्याला कलम लक्षात ठेवायचे, कलम 25. ओके, बाकी आपल्याला काही हे नाही. ओके, त्यानंतर अशा इतरही ट्रिक्स आहेत. बघा, आता इथं काय आहे, आता यावर पण प्रश्न आलेला आहे. तर बघा, यावर हे बघा काय आहे की खालील कोणत्या कलमात राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद केलेली आहे. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे, तर याचं आर्टिकल्स आहे 74. काय आहे 74. याची भन्नाट ट्रिक्स काय बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे की राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावे. बघा, राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावे याबद्दल सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. बघा, म्हणजे राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावे याबद्दल सल्ला देण्यासाठी त्यांना एक मंत्रिमंडळ असेल. आता तुम्ही म्हणाल ही काय अशी ट्रिक्स आहे गोडधोड खावे. त्याचं कारण असं आहे की बघा, गोडचा जो जी आहे तो तुम्हाला दिसत असेल, गोडचा जो जी आहे तो ABCDनुसार 7 नंबरला येतो. गोडचा जो जी आहे का तो ABCDनुसार 7 नंबरला येतो. आणि धोडचा जो डी आहे तो ABCDनुसार 4 नंबरला येतो. म्हणजे 7 आणि त्यावर 4 किती झाले 74. म्हणून कलम 74 काय आहे की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे. आणि कोणता सल्ला द्यायचा की राष्ट्रपतींनी नेमकं काय गोडधोड खावं, म्हणजे राष्ट्रपतींना डायबिटीज होणार नाही जास्त गोड खाल्ल्याने. नेमकं कोणते पदार्थ राष्ट्रपतींना द्यावेत गोड खायला ज्यामुळे राष्ट्रपतींना डायबिटीज होणार नाही, अशी आपली भन्नाट ट्रिक्स आहे. कसं आहे हो, त्यांना कोणताही सल्ला देऊ, आपल्याला काही घेणदेण नाही. आपण त्याला आपल्या एकदम गावरान भाषेत घेऊन यायचं. त्यांचं ते कोणता सल्ला देत असतील, काय देत असतील राष्ट्रपतींना मंत्रिमंडळ, आपल्याला त्यावरून घेणं नाही. आपल्याला फक्त मार्काशी संबंध आहे. आपला फक्त परीक्षेत मार्क आला पाहिजे. ओके, अपना काम बनता भाड में जाए जनता असं करायचं आहे, कळलं का. आपल्याला फक्त परीक्षेत मार्क आला पाहिजे.
बाकी ते कोणता सल्ला दिला जातो, काय दिला जातो, ते सगळं पोस्ट भेटल्यावर आपण त्याचा अभ्यास करू. पण पोस्ट मिळायच्या अगोदर आपल्याला असंच गावरान भाषेत आपण खेड्यातले आपण सगळे आपल्याला सगळं त्याच्यामुळे एकदम खेड्याच्या स्टाईलनं आपण त्याला लक्षात ठेवायचं. कळलं का? राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद. आता तुम्ही मित्र जर डिस्कशन करत आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्रांनी विचारलं, सांग बरं राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद कोणत्या आर्टिकल्समध्ये, खटकन सांगायचं सल्ला कोणता आहे. राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावे हा सल्ला आहे. ओके, राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावे हा सल्ला दिला जातो राष्ट्रपतींनी. बाकी आर्टिकल्सून आपल्याला काय घेणं नाही. आकडा लक्षात ठेवायचा नाही आपल्याला. राष्ट्रपतींनी काय गोडधोड सल्ला लक्षात ठेवायचा. हो, सल्ला. आकडा लक्षात ठेवू नका. सल्ला काय दिलं तर ते लक्षात ठेवा. कारण आकड्यात तर गोंधळच होणार ना. 73 आहे का 74 आहे का 75 आहे का 76 आहे. आकडा आहे तो, अंक आहे, आकडा आहे, अंक आहे, अंक गोळच करणार. त्यामुळे सल्ला लक्षात ठेवा. गोडधोड पदार्थ कोणता होता, गोडधोड खावं हा सल्ला होता. सल्ला काय होता हे लक्षात ठेवा. कन्फ्यूजच होणार नाही परीक्षेत, गॅरंटी आहे माझी. आणि आपल्या संपूर्ण आर्टिकल्सचे ट्रिक्स अशाच आपण बनवलेले आहेत, एकदम गावरान खेड्यातल्या स्टाईलने. कारण मला माहिती आहे आपण सगळे खेड्यातले आहेत, मी पण खेड्यातलाच आहे, काय सांगायचं. त्याच्यामुळे सांगतो की असं लक्षात ठेवा तुम्ही, जास्त ताण नका खाऊ. काय गोडधोड खायचा सल्ला दिला तर ते लक्षात ठेवा. लगेच लक्षात राहणार खतरनाक. कारण हे बघा, जी ABCनुसार जी 7 नंबरला येतो आणि D 4 नंबरला येतो. बस, जास्त ताण द्यायचा नाही डोक्याला. आणि आपली पेड PDF घेऊन टाका ह्या नंबरवर संपर्क करून 84 21 83 84. आणि आणखी जर डेमो पाहिजे असतील तर MPSC वावा ट्रिक्स नावाने हे जे यूट्यूब चॅनल ज्या नावाने त्याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन करा आणि आणखी ट्रिक्स तुम्ही पाहू शकता तिथे. आता बघा, आणखी आपण जे समित्या आहेत त्या समित्यांचे पण ट्रिक्स बनवले आहेत. असं नाही की आपण नुसतं आर्टिकल्सच पॉलिटीचं संपूर्णच आपण हे केलेलं, नुसतं आर्टिकल्सच नाही, संपूर्णच आहे. हे बघा, घटना समितीचे वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. तर 4 ऑप्शन आहेत, मुंशी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नलिनी रंजन आणि उषानाथ सेन. तर याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स काय केलेली आहे. तर याचे योग्य आन्सर आहे उषानाथ सेन. याचं योग्य आन्सर काय, उषानाथ सेन. तर याची ट्रिक्स काय बघा, उशाला घ्यायला उशीच नव्हती. बघा, म्हणजे उशाला घ्यायला उशी म्हणजे डोक्याखाली घ्यायला उशी नव्हती. डोक्याखाली उशाला घ्यायला उशी नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठाच डोक्याखाली घेतला. कळतंय का? डोक्याखाली घ्यायला उशीच नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठाच डोक्याखाली घेतला. आता असं का म्हणलं, उशाला घ्यायला उशी नव्हती डोक्याखाली म्हणून वृत्तपत्राचा गठ्ठा घेतला? कारण वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर उषानाथ सेन. म्हणून उशाला घ्यायला उशी नव्हती म्हणजे उषानाथ सेन म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठा डोक्याखाली घेतला, कारण वृत्तपत्र कक्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर पहा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर. आणि मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित नेहरू. बघा, दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका बरं का. मसुदा समितीचा अध्यक्ष जर विचारलं नुसतं तर डॉक्टर आंबेडकर, आणि मसुदा परीक्षण समितीचा अध्यक्ष विचारलं तर पंडित नेहरू. ओके, तर आता कन्फ्यूज तुमचं ह्या दोन्हीमध्ये, ह्या दोन्ही समितीतील कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण ट्रिक्स काय केलेली आहे, तर ट्रिक्स अशी आहे की घटनेच्या मसुद्याचे परीक्षण करण्यासाठी भारतातील सर्व पंडित लोकांना बोलवलं. ओके, जेवढे काही पंडित लोक होते भारतात त्या सर्व पंडित लोकांना मसुदाचं परीक्षण करण्यासाठी बोलवलं. बस एवढंच लक्षात ठेवा. बाकी जीवन एकदम सुंदर आहे, फक्त अशा ट्रिक्स तुमच्याकडे पाहिजेत. ओके, आणि त्या जर नसतील तर सिंपल आहे, 84 21 90 83 हा आपला संपर्क नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली ट्रिक्सच्या पेड PDF घेऊ शकता. बघा, इथे जाता एक शेवटचं कलम सांगतो. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC वावा ट्रिक्स. बघा, खालील कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत. तर बघा, तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, 163 164 167 168. तर याचं योग्य आन्सर आहे 167. तर आपण याची ट्रिक्स काय केलेली आहे बघा. तर याची ट्रिक्स अशी आहे की मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊ हे नाव दिलेलं आहे. मुख्यमंत्र्याला काय नाव दिलेलं आहे, सदुभाऊ. मग आपण काय म्हणायचं, सदुभाऊंची कर्तव्ये म्हणजेच मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये.
सदुभाऊंची कर्तव्य म्हणजेच मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. आता सदुभाऊच नाव का दिलं? कारण हे बघा, हे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य 167 मध्ये आहेत. मग 67ची सुरुवात पण सदूने होते आणि सदुभाऊंची सुरुवात पण सदूने होते. अशी आपली खतरनाक ट्रिक्स आहे. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.